नमस्कार. एम शेअर बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स ही टाटा ग्रुपची एक कंपनी आहे की जी अन्न व पेय पदार्थ तयार करते. यामध्ये टाटा टी, तेतली, टाटा साल्ट, टाटा संपन्न यासारखे प्रसिद्ध ब्रँड्स समाविष्ट आहेत. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नफा अंदाजापेक्षा थोडा अधिक नोंदवला गेला आहे, पण कमाई आणि नफ्याच्या मार्जिनमध्ये थोडी घसरण दिसून आलेली आहे. या तिमाहीत कंपनीने 334 कोटींचा कन्सोलिडेटेड नफा कमावला आहे, जो की 330 कोटींच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. कंपनीची कन्सोलिडेटेड कमाई 4,779 कोटी राहिली आहे, की जी ब्रोकरेजच्या 4,850 कोटींच्या अंदाजापेक्षा किंचित कमी आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 290 कोटी होता, जो आता वाढून 334 कोटी झाला आहे. एबिटामध्येही घसरण झालेली आहे. एबिटा ह्यावेळी घटून 608 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी 668 कोटी इतका होता. एबिटा मार्जिनही यावेळी 12.7% राहिला आहे, जो गेल्या वर्षी 15.3% होता. म्हणजेच टाटा कन्झ्युमरचा नफा वाढला असला तरी खर्च वाढल्याने किंवा ऑपरेशनल पातळीवर दबाव आल्याने मार्जिनवरही ह्याचा परिणाम झाला आहे. कमाई थोडी अपेक्षेपेक्षा कमी असली तरीही कंपनीच्या टॉप लाईन आणि बॉटम लाईनमध्ये वार्षिक आधारावर वाढ झालेली आहे. डॉक्टर रेड्डीज. मल्टीनॅशनल फार्मा कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजने 23 जुलै 2025 रोजी आर्थिक वर्ष 2025-26च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये कंपनीचे आर्थिक प्रदर्शन अंदाजाप्रमाणेच राहिले. मात्र उत्तरी अमेरिकेत रेव्हलिमाइड जेनेरिकच्या विक्रीवर दबाव जाणवला आहे. कंपनीचे महत्त्वाचे आकडे पाहता कंपनीच्या नफ्यात, उत्पन्नात आणि एबिटामध्ये वाढ झाली आहे, मात्र एबिटा मार्जिन घटले आहे. कंपनीचा नफा 1.8% वाढून 1,392 कोटींवरून 1,417.8 कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीचे उत्पन्न 11.4% वाढले असून कंपनीचे उत्पन्न 7,672.7 कोटींवरून 8,545 कोटींवर पोहोचले. एबिटा 5% वाढला असून 2,160 कोटींवरून 2,278 कोटींवर पोहोचला. तर एबिटा मार्जिन 28.2%वरून घसरून 26.7%वर आलेले आहे. डॉक्टर रेड्डीजने वर्षभरामध्ये 10% उत्पन्न वाढीचा आणि स्थिर मार्जिनचा अंदाज दिला आहे. रेव्हलिमाइडचा पेटंट संपल्यावरही 25% मार्जिन राखण्याबाबत कंपनी सकारात्मक आहे. त्याचबरोबर सेमाग्लुटाइड या औषधाच्या विक्रीत कंपनीला सुवर्ण संधी आहे. हे औषध मधुमेह आणि लठ्ठपणासाठी वापरले जाते. डॉक्टर रेड्डीज 2026 पर्यंत कॅनडा, भारत आणि ब्राझीलमध्ये ह्यात आघाडी घेण्याच्या तयारीमध्ये आहे. HSBCच्या म्हणण्यानुसार फायनान्शियल इयर 2027 मध्ये एकट्या सेमाग्लुटाइडमधून $280 मिलियन विक्री झालेली आहे. त्यातील $224 मिलियन विक्री फक्त कॅनडामधून झाली आहे. सर्वोत्तम परिस्थितीमध्ये ही विक्री $500 मिलियन पर्यंत जाऊ शकते असा कंपनीला अंदाज आहे. पर्सिस्टंट सिस्टीम. IT क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी पर्सिस्टंट सिस्टीमने आर्थिक वर्ष 2026च्या जून तिमाहीचे निकाल 23 जुलै रोजी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केलेले आहेत. निकाल येण्यापूर्वीच कंपनीचा शेअर 1.93% घसरून 5,603 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. निकाल एकूणतः अंदाजानुसारच राहिलेले आहेत, मात्र मार्जिनच्या आकड्यांमध्ये थोडी चिंता दिसते. कंपनीचे मुख्य आकडे पाहता कंपनीचे डॉलरमधील उत्पन्न हे अंदाजाच्या जवळ झालेले आहे, म्हणजेच ते $389.7 मिलियन इतके झाले. तर रुपयातील उत्पन्न हे 2.8% वाढले, ते 3,333.5 कोटी इतके आहे. एबिटामध्ये 2.5%ची वाढ झालेली आहे. एबिटा 517.7 कोटी झाला आहे. तर एबिटा मार्जिन 15.5% म्हणजेच मार्चच्या तुलनेत थोडा घटलेला आहे. ह्याचा अर्थ काय तर निकाल वाईट नाही आहेत, पण अनुमानाच्या थोडे खाली आलेले आहेत.
मार्जिनमध्ये 10 बेसिस पॉईंटची घसरण झाली आहे. ही थोडी चिंता निर्माण करणारी बाब आहे. परंतु कंपनीच्या कॉन्स्टंट करन्सीमध्ये वाढ झाली. ही वाढ फक्त 3.3% इतकी अंदाजित होती, परंतु ती आता 3.8% झालेली आहे. आणि कंपनीचे महत्त्वाचे डील्स पाहता कंपनीने एप्रिल-जून ह्या तिमाहीत $520.8 मिलियन कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जिंकली आहे. ही कंपनीसाठी पॉझिटिव्ह बातमी आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स. बजाज ग्रुपची अलीकडेच लिस्ट झालेली कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सने आर्थिक वर्ष 2025-26च्या एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. बाजार बंद झाल्यानंतर म्हणजेच बुधवारी 23 जुलै रोजी हे निकाल सादर करण्यात आलेत. निकाल जाहीर होण्याआधी कंपनीचा शेअर 0.79% वाढीसह 122.42 या भावावर बंद झाला. कंपनीची आर्थिक कामगिरी पाहता कंपनीचं उत्पन्न, नफ्यात आणि NII मध्ये वाढ झालेली आहे. कंपनीचे उत्पन्न 18.4% वाढले असून कंपनीचे उत्पन्न 2,208 कोटींवरून 2,615 कोटींवर पोहोचले. तर कंपनीचा नफा 20.8% वाढला असून कंपनीचा नफा 482.6 कोटींवरून 583 कोटींवर पोहोचलाय. तर कंपनीचे नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच NII मध्ये 33.4%ची वाढ झाली आहे. कंपनीचा NII 887 कोटींवर पोहोचलाय. तर कंपनीच्या ॲसेट क्वालिटीमध्ये देखील स्थिर आणि चांगली वाढ झाली आहे. कंपनीचा ग्रॉस NPA 0.28%वरून 0.3%वर पोहोचलाय. तर कंपनीचा नेट NPA 0.11%वरून 0.13%पर्यंत पोहोचलाय. कंपनीच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये, लोन ॲसेटमध्ये आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये देखील चांगली वाढ झालेली आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स ही NBFC क्षेत्रात एक मजबूत आणि वाढती कंपनी आहे. कंपनीचे निकाल देखील मजबूत लागलेले आहेत. कंपनीचा NPA देखील स्थिर आहे आणि चांगली लोन ग्रोथ दिसून आलेली आहे. शेअरमध्ये ॲक्शन आहे आणि गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत आहेत. इन्फोसिस ही एकमेव IT कंपनी ठरली की जिच्या कामगिरीमध्ये वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे TCS, विप्रो, HCL टेक आणि टेक महिंद्रा सारख्या दिग्गज कंपन्या नकारात्मक झोनमध्ये राहिल्या आहेत. आर्थिक वर्ष 2025-26च्या पहिल्या तिमाहीत इन्फोसिसने इतर IT कंपन्यांच्या तुलनेत उत्तम निकाल सादर केलेत. विशेषतः कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथच्या बाबतीत कंपनीने उत्तम निकाल सादर केलेत. आता कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ म्हणजे काय, तर इन्फोसिस सारख्या कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवसाय करतात, जसे की अमेरिका, युरोप, भारत. त्यामुळे त्यांची कमाई विविध चलनांमध्ये, उदाहरणार्थ डॉलर, युरो, रुपया ह्यामध्ये होत असते. मात्र निकाल एकाच चलनामध्ये कंपनीला जाहीर करावा लागतो. त्यामुळे चलन विनिमय दरांमधील बदलामुळे कमाईवर परिणाम होत असतो. आता कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ म्हणजे हा असा आकडा की जिथे चलनातील चढ उतार गृहीत धरले जात नाहीत. ह्यामुळे खऱ्या अर्थाने व्यवसायाची वाढ झाली का हे समजते. उदाहरणार्थ, जर इन्फोसिसने गेल्या वर्षी अमेरिकेतून $100 कमावले आणि यावर्षी $110 कमावले आणि डॉलरची किंमत कमी झाली असेल तरी कॉन्स्टंट करन्सीमध्ये 10%ची वाढ दाखवली जाते. इन्फोसिस कंपनी परफॉर्मर ऑफ द क्वार्टर ठरली आहे, कारण इन्फोसिसने ह्या तिमाहीत सिद्ध केले की आव्हानात्मक परिस्थितीतही स्थिर प्रगती शक्य आहे. नवीन ऑर्डर, AI आधारित उपाय आणि मजबूत ग्राहक संबंध यांच्या जोरावर इन्फोसिस इतर IT कंपन्यांपेक्षा पुढे आहे. त्यांनी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही टिकवून ठेवला आहे. वेस्टलाईफ फूड कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या 3.3 कोटींपासून 1.2 कोटींवर आला आहे. म्हणजेच नफ्यामध्ये 62.5%ची घट झाली आहे. गुंतवणूकदारांसाठी ही चिंतेची बाब असू शकते. पण दुसऱ्या बाजूला कंपनीची एकत्रित कमाई 616 कोटींवरून 658 कोटींवर आली आहे. म्हणजेच कमाईमध्ये एकूण 6.8%ची वाढ झाली आहे. म्हणजेच व्यवसायाचा स्केल वाढताना दिसून येतोय. EBITDA 79 कोटींवरून 85 कोटी झाला असून EBITDA मार्जिन 12.8%वरून 13%पर्यंत गेला आहे. यावरून स्पष्ट होते की कंपनीने खर्चावर नियंत्रण ठेवलेत. गुंतवणूकदारांसाठी समाधानाची गोष्ट म्हणजे कंपनीने ₹0.75 प्रति शेअर असा
इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. एसआरएफ कंपनीने पहिल्या तिमाहीचे म्हणजेच एप्रिल जूनचे वित्तीय निकाल जाहीर केलेत. यामध्ये कंपनीच्या नफ्यात तब्बल 71% प्रचंड झेप पाहायला मिळाली. केमिकल बिझनेसमधून उत्तम वाढ झाली असून कंपनीने ₹4 प्रति शेअर हा इतका डिव्हिडंड देखील जाहीर केलाय. कंपनीचा रेव्हेन्यू वाढलाय. ह्या तिमाहीमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू म्हणजे महसूल 3,819.6 कोटी झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल 3,464 कोटी होता. म्हणजेच महसुलात 10.3% वाढ झाली. तर कंपनीच्या केमिकल व्यवसायातून कंपनीच्या उत्पन्नामध्ये 24% वाढ नोंदवली गेली, की जी वाढ 22% इतकी अपेक्षित होती. कंपनीच्या नफ्यात देखील वाढ झाली. कंपनीचा नफा 252 कोटींवरून 432.3 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच कंपनीच्या नफ्यामध्ये तब्बल 71.5% वाढ झाली. कंपनीचा एबिटा 831 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीचा एबिटा 603 कोटी होता. म्हणजेच एबिटामध्ये देखील 37.8% वाढ झाली आहे. कंपनीच्या एबिटा मार्जिनमध्ये देखील वाढ झाली आहे. कंपनीचा एबिटा मार्जिन 17.4% वाढून 21.7% पोहोचला आहे. त्याचबरोबर कंपनीने ₹4 प्रति शेअर इतका डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट 29 जुलै 2025 ही निश्चित केली आहे. सोबतच कंपनीने इतर महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कंपनीने इंदोर प्लांटमध्ये 490 कोटींचा विस्तार केला आहे. तर कंपनीने दहाजमध्ये नवीन ॲग्रो केमिकल युनिट उभारण्यासाठी 225 कोटींची गुंतवणूक केली आहे. 30 जूनपर्यंत 494 पेटंटसाठी कंपनीने अर्ज देखील दाखल केलेत. स्पेशालिटी केमिकल बिझनेस आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. या मागणीमुळे पुढच्या तिमाहीमध्ये कंपनी उत्तम प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.